विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी ऐच्छिक मराठी घटक क्रमांक 1 साहित्य विचार या भागाविषयीची माहिती आपण पाहत आहोत. घटक पहिले किंवा प्रकरण पहिले हा जो भाग आहे तो साहित्याचे स्वरूप हा आहे. या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत या संदर्भात विचार या पूर्वीच्या काही तासिकेमधून आपण केलेला आहे. आणि त्याचबरोबर भारतीय अभ्यासकांनी साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहेत त्या साहित्याच्या लक्षणासंदर्भात आपण विचार केलेला आहे. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत अभ्यासकांनी साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहे त्या एकूण 5 लक्षणांचा विचार आपण केलेला आहे. अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार, औचित्य विचार आणि ध्वनी विचार या एकूण 5 साहित्याच्या लक्षणांचा विचार आपण केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण साहित्याचं जे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे क्रमांक 6 रस विचार किंवा रस हाच काव्याचा आत्मा आहे या संदर्भामध्ये भारतीय अभ्यासक किंवा संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी जे आपले विचार मांडलेले आहेत त्या बाबतीत आपण विवेचन करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या केलेल्या आहेत त्यामधूनच त्यांनी साहित्याची काही महत्त्वपूर्ण लक्षणे सांगितलेली आहेत. मग या संदर्भाने अलंकार असेल, वक्रोक्ती असेल, रीती असेल, औचित्य असेल आणि ध्वनी या संदर्भातील भारतीय अभ्यासकांनी जे मतं मांडलेली आहेत म्हणजे विचार मांडलेले आहेत या संदर्भात साधक बाधक अशी चर्चा आपण केलेली आहे. या 5 साहित्याच्या लक्षणानंतर साहित्याचे एक महत्त्वपूर्ण लक्षण म्हणून रस विचाराच्या संदर्भात अभ्यासक विश्वनाथ यांनी आपले विचार मांडलेले आहेत. रस संदर्भाच्या बाबतीमध्ये विश्वनाथ यांनी एक महत्त्वपूर्ण अशी व्याख्या केलेली आहे. वाक्यम रसात्मक काव्यम असे संस्कृतमध्ये त्यांनी व्याख्या केलेली आहे. आणि रस हाच काव्याचा आत्मा आहे असा विचार विश्वनाथ यांनी मांडलेला आहे. या संदर्भात अधिक विवेचन साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये जे केलेले आहे त्या बाबतीत आपण अधिक सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. भारतीय अभ्यासकांनी काव्याची म्हणजे साहित्याची जी वेगवेगळी लक्षणे सांगितलेली आहेत ते आपण पाहिलं की अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार, औचित्य विचार आणि ध्वनी विचार आणि त्यानंतर रस हाच काव्याचा आत्मा असे विश्वनाथांनी साहित्याची व्याख्या साहित्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि साहित्याची व्याख्या देखील त्यांनी रस हाच काव्याचा आत्मा अशा पद्धतीने केलेली आहे. वाक्यम रसात्मक काव्यम अशी त्यांची ही व्याख्या आहे. तर या 5 लक्षणानंतर विश्वनाथ यांनी जे रस हाच काव्याचा आत्मा हे जे साहित्याचं लक्षण सांगितलेलं आहे
ते अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे. साहित्यामध्ये रस हे एक अत्यंत महत्त्वाचे लक्षण आहे. साहित्यामध्ये त्याचे स्थान अनेकांनी अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. आपण जी यापूर्वीची लक्षणे पाहिली त्या बाबतीमध्ये साधक बाधक दोन्ही पद्धतीने विचार केलेला आहे. परंतु या 5 लक्षणापेक्षाही अधिक महत्त्वाचं लक्षण म्हणून विश्वनाथ यांनी सांगितलेलं रस हाच काव्याचा आत्मा हे जो लक्षण आहे हे लक्षण अत्यंत महत्त्वाचं मानलेलं आहे आणि अनेकांनी त्याला मान्यता दिलेली आहे, महत्त्वाचं असं मानलेलं आहे. भारतीय अभ्यासकांनी काव्याचे साहित्याचे जे वेगवेगळे लक्षणे सांगितली आहेत त्यामध्ये रस हे एक अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे. साहित्यामध्ये त्याचे स्थान अनेकांनी अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. विश्वनाथांनी काव्याची व्याख्या वाक्यम रसात्मकम काव्यम अशी करून रसाला काव्याच्या आत्मस्थानी विराजमान केलं आहे. विश्वनाथांनी रस हाच काव्याचा आत्मा मानलेला आहे आणि रसाला काव्याच्या आत्मस्थानी विराजमान केलेला आहे. म्हणजे रस हाच काव्याचा आत्मा, मुख्य घटक काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये जर काय असेल तर तो रस आहे असं विश्वनाथ यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या मताला त्यांनी अधिक पद्धतीने अतिशय सविस्तर अशा पद्धतीने विवेचन करून त्यांनी रस हाच काव्याचा आत्मा आहे असं मानलेलं आहे आणि रसाला काव्याच्या आत्मस्थानी त्यांनी विराजमान केलं आहे, स्थान दिलेलं आहे. पुढे रस या शब्दाच्या बाबतीमध्ये अधिक सविस्तर अशी माहिती आलेली आहे. रस हा शब्द पाकशास्त्रातून आलेला आहे. तर रस हा जो आहे, आता रस या शब्दाचा शब्दशः अर्थ आपण इंग्रजीमध्ये त्याला ज्यूस किंवा रस या अर्थाने म्हणतो. ऊसाचा रस, आंब्याचा रस. या ठिकाणी चव या अर्थाने हा शब्द आलेला आहे. पुढे या ठिकाणी याचं वर्णन आलेलंच आहे. परंतु जिभेची चव आणि साहित्यामध्ये आलेला रस हा शब्द किंवा काव्यामध्ये आलेला रस हा शब्द हा दोन्हीही अर्थाने वेगळा आहे. पदार्थाची चव घेणे वेगळं, पदार्थाचा रस सेवन करणे वेगळं आणि साहित्यामध्ये एखाद्या साहित्यकृतीचं रस सेवन करणं किंवा एखाद्या कवितेचा आस्वाद घेणं या दोन्हीमध्ये फरक आहे. पण असं असलं तरी रस हा शब्द पाकशास्त्रातून आला आहे असं या ठिकाणी वर्णन केलं आहे. याचे अर्थ सांगितलेले आहेत. रस म्हणजे चव घेणे, आस्वाद घेणे होय. तर इथे रस म्हणजे चव आणि आस्वाद दोन्हीही अर्थ या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर चव हा पदार्थाचा, मी आता सांगितल्याप्रमाणे आंब्याचा रस असेल, ऊसाचा रस असेल किंवा फळांचा रस असेल, ते चव घेणे, जिभेनं चव घेणे हा त्याचा एक वेगळा अर्थ आहे. त्याला आस्वाद घेणे असंही म्हटलं जातं. आता इथे पुढे अधिक स्पष्ट करण्यात आलेलं आहे की रस हा शब्द पाकशास्त्रातून आलेला आहे. रस म्हणजे चव घेणे, आस्वाद घेणे. खाद्यपदार्थाची आपण चव घेत असतो. कोणतेही खाद्यपदार्थ असतील त्याची आपण चव घेत असतो. उदाहरणामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक व्यक्तींचे आवडीचे पदार्थ वेगवेगळे असू शकतात. कुणाला गुलाबजामुन असेल, कुणाला फरसाण असेल, कुणाला आमरस असेल, कुणाला पुरणपोळी असेल, कुणाला बेसन भाकर असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा कुणाला शाकाहारी, मांसाहारी अशा पद्धतीचे जेवण आपापल्या पद्धतीने आवडत असतं. हे खाद्यपदार्थाच्या बाबतीत आहे किंवा खाद्यपदार्थाशी निगडीत आहे. म्हणून एखाद्या पदार्थाची आपण चव घेत असतो. गोड असते, गुलाबजामुन असतील तर त्याची चव ही गोड आहे. एखादी भाजी तिखट असेल तर ते किंवा मिरची वगैरे त्यात जास्त असेल तर त्या पदार्थाची चव अतिशय जिभेला तिखट लागणारी आहे. थोडंसं मीठ जास्त झालं असेल तर खारट लागणारी आहे. दही किंवा ताक वगैरे असेल तर ते आंबटी या ठिकाणी असू शकतं. म्हणजे वेगवेगळ्या पदार्थाची वेगवेगळी चव
त्या ठिकाणी असू शकते. कडू, गोड, आंबट, खारट अशा स्वरूपाची, तिखट अशा स्वरूपाची वेगवेगळी चव वेगवेगळ्या पदार्थाची असू शकते. म्हणून रस हा खाद्यपदार्थाशी निगडीत आहे, जो जेवणाच्या संदर्भातील आहे, पदार्थाची चव घेणे या संदर्भातील आहे. खाद्यपदार्थाची आपण चव घेत असतो त्यावेळी त्याचा संबंध हा आपल्या जिभेशी येतो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या खाद्यपदार्थाची चव घेतो त्याचा प्रत्यक्ष संबंध हा आपल्या जिभेशी असतो. कारण जिभेला कळत असतं कोणता पदार्थ खारट आहे, तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, कडू आहे. हे सर्व जिभेच्या द्वारे आपणास समजून येतं. म्हणून जे खाद्यपदार्थ आहे त्या खाद्यपदार्थाचा संबंध हा आपल्या जिभेशी येतो. साहित्यातील रसाचा आस्वाद मात्र आपणास जिभेने घेता येत नाही, तर त्याचा संबंध आपल्या मनाशी असतो. तर हे दोन भाग या ठिकाणी महत्त्वाचे. साहित्यामध्ये आस्वाद घेत असतो त्याला साहित्यातील रस असंही म्हटलं जातं. परंतु खाद्यपदार्थ या संदर्भातील चव घेणे याचा अर्थ तो जिभेशी निगडीत आहे. एखादा विशिष्ट पदार्थ आंबट, तिखट, गोड, खारट, कडू अशा स्वरूपाचा हा जिभेशी संबंध, जिभेला त्याची चव कळत असल्यामुळे खाद्यपदार्थाचा संबंध हा जिभेशी येत असतो. म्हणजे खाद्यपदार्थातील रस याचा संबंध हा जिभेशी आहे, चवीशी आहे. परंतु साहित्यातील जो रस आहे किंवा त्याला आपण आस्वाद हा शब्दातील अधिक समर्पक असेल. जेव्हा आपण साहित्यकृतीचा आस्वाद घेत असतो तेव्हा त्याचा संबंध हा मनाशी असतो. म्हणून सोपी गोष्ट आहे की खाद्यपदार्थाशी निगडीत असणारा रस हा शब्द जिभेशी संबंधित आहे. तर साहित्यातील एखाद्या साहित्यकृतीचा ज्यावेळी आपण आस्वाद घेतो त्याचा संबंध हा जिभेशी न राहता तो मनाशी असतो. म्हणून ते वर्णन असं केलेलं आहे की खाद्यपदार्थाची आपण चव घेत असतो त्यावेळी त्याचा संबंध हा आपल्या जिभेशी येतो. साहित्यातील रसाचा आस्वाद मात्र आपणास जिभेने घेता येत नाही, तर त्याचा संबंध हा मनाशी असतो. साहित्यिकाने आपल्या साहित्यकृतीमध्ये आविष्कृत केलेली भावना शब्दांच्या सहाय्याने रसिक आस्वादक असतो. एखाद्या गृहिणीने पंचपक्वान निर्माण केले तर त्याचा आस्वाद, त्याचा रस हा आपण भोजनाच्या माध्यमातून घेत असतो, जेवणाच्या माध्यमातून घेत असतो. परंतु जेव्हा एखादा साहित्यिक, कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार एखादी साहित्यकृती निर्माण करत असतो त्यावेळी तो आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून, शब्दार्थाच्या माध्यमातून तो आपल्या भावना, आपले अनुभव व्यक्त करत असतो. साहित्यिकाने शब्दबद्ध केलेले अनुभव हे रसिकापर्यंत किंवा वाचकापर्यंत शब्दार्थाच्या साह्याने किंवा त्या साहित्यकृतीच्या साह्याने पोहोचत असतात आणि रसिक देखील किंवा वाचक देखील त्याचा आस्वाद घेत असतो. म्हणून एखादी उदाहरणार्थ आवडीची कविता असेल, कादंबरी असेल, नाटक असेल किंवा कथा असेल, याचा रसास्वाद हा वाचक किंवा रसिक घेत असतो आणि त्यावेळी त्या रसिकाला किंवा त्या वाचकाला त्या साहित्यकृतीतून आनंद मिळत असतो. साहित्यिकाने आपल्या साहित्यकृतीमध्ये आविष्कृत केलेल्या भावना शब्दार्थाच्या साह्याने रसिक आस्वादतो त्यावेळी त्याला आनंद मिळतो. कवी काव्यातील अभिव्यक्त झालेली भावना वाचकाच्या भावनेशी एकरूप होते त्यावेळी वाचकाला काव्यातील सौंदर्याची जाणीव होते. म्हणजे साहित्यिकाला किंवा कवीला किंवा त्या लेखकाला जे अभिप्रेत असलेला विचार आहे तो विचार रसिकाला देखील त्याच दृष्टिकोनातून किंवा त्याच अर्थातून जर समजला तर दोघांचीही कृती त्यामधून पूर्ण होणार आहे. साहित्यिकाला आपण साहित्यकृती निर्माण केल्याचं समाधान आणि वाचकाला एक दर्जेदार साहित्य कृती किंवा दर्जेदार साहित्य आपण वाचलं याचा आनंद त्याला त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून वाचकाला देखील, रसिकाला देखील काव्यातील सौंदर्याची जाणीव होत असते. त्यामुळे रस म्हणजे प्रत्ययास येणारी भावना असे आपणास म्हणता येईल. म्हणून साहित्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर रस म्हणजे
प्रत्ययास येणारी भावना म्हणजे वाचकाला जो आनंद मिळणार आहे तो आनंद हा त्याला मनाच्या द्वारे भावनाच्या द्वारे तो त्या ठिकाणी अभिव्यक्त करू शकतो किंवा तो रसग्रहण करू शकतो. म्हणून रस म्हणजेच प्रत्ययास येणारी भावना असे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्र विश्वनाथ यांनी वाक्यम रसात्मक काव्यम असे संस्कृतमध्ये व्याख्या केली असून रस हाच काव्याचा आत्मा आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. रसाच्या संदर्भामध्ये अधिक असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. या पुढील जो भाग आहे याचा विचार आपण नंतरच्या तासिकेमध्ये करूयात. धन्यवाद.